भारतीय बौद्ध महासभा, त्रिलोक महासभा, लुंबिनी वन बुद्ध विहार, श्रावती बुद्ध विहार, संघ शक्ती, राष्ट्रशक्ती या विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बुद्धगया बौद्ध महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आज दिनांक 25/2/2025 रोजी धुळे जिल्ह्यातील सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच त्रिलोक्य महासंघ, त्याचबरोबर लुंबिनी वन बुद्ध विहार, श्रावती बुद्ध विहार, संघ शक्ती, राष्ट्रशक्ती या सामाजिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध धम्म उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। बौद्धगया येथे बुद्धाचे श्रद्धास्थान महाबोधी बुद्ध विहार बुद्धगया या बुद्ध विहारावर सन 1949 पासून केलेल्या कायद्यानुसार सदर बौद्ध विहारावर हिंदू धर्मीय पुरोहितांचा कब्जा करण्यात आलेला आहे। सदरचे बुद्ध विहार हे संपूर्ण भारतातील बौद्धांचे श्रद्धास्थान असून ते बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी बुद्धगया येथे भारतातील बौद्ध धम्माचे भंतेजी तसेच देश विदेशातील भंतेजी उपोषणाला बसले आहेत। सदर आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज जिल्ह्यातील सर्व बौद्ध धम्म उपासक उपासिका यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आले असून या निवेदन देतेवेळी शहरातील शेकडो बौद्ध उपासक उपासिका व धम्म चळवळीतील पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर लवकरात लवकर सदर बुद्धांचे श्रद्धास्थान महाबोधी बौद्ध विहार सदर विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव गौतम बुद्धांचा महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे, महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे, महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे। या देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील असं महाबोधी विहार ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना त्यांचा विचाराचा आणि ज्ञान प्राप्त झालं ते बुद्ध विहार गेल्या अनेक वर्षापासून जे हिंदूंच्या ताब्यात आहे, ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, ते ब्राह्मणांच्या ताब्यातून सुटून आपल्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, भारतीय बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी गेल्या 12 दिवसापासून महाबोधी विहारावर भिक्खू संघाचा अखिल भारतीय भिक्खू संघ आणि इतर संघांचा तिथे उपोषण चालू आहे। आज 12वा दिवस आहे। अत्यंत बिकट परिस्थिती अशी त्या भिक्खूंची झालेली आहे, तरी ती सुटण्यात यावी आणि जी आमची मागणी आहे, भिक्खू संघाची मागणी आहे, धुळे जिल्ह्याच्या बौद्धांची मागणी आहे, ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व धुळे जिल्ह्याचे कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि बौद्धजन इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। आता कलेक्टर साहेबांशी आम्ही भेटलो। कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी त्या प्रति पाठवतो। माननीय कलेक्टर साहेब आणि आपल्या राष्ट्रपती महामहिम मुर्मूताई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही निवेदन इथून पाठवलेलं आहे। ते निवेदन देऊन आम्ही आता आलेलो आहे। ते निवेदन आमचं स्वीकारावं आणि ह्या मागण्या मान्य करावा। जरी मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही गेल्या 5-6 दिवसानंतर 10 दिवसानंतर आमरण उपोषणाला कलेक्टर ऑफिस समोर बसू आणि त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा धुळे जिल्ह्यात राहील एवढंच बोलून माझं। जय भीम नमो बुद्धाय। मी देवीदास जगताप, महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभेचा संरक्षण विभाग प्रमुख। आज धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण धुळे जिल्ह्यातील ज्या बौद्ध धम्मांच्या संघटना आहेत, बौद्धांच्या सामाजिक संघटना आहेत, या संघटनांच्या माध्यमातून आज गया येथे जे महाबोधी विहाराचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये संपूर्ण भारतातील व देश विदेशातील भंतेजी त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसलेले असून त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाचं आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाचं कारण आहे की महाबोधी विहारावरती त्या ठिकाणी 9 लोकांची बॉडी आहे, त्या बॉडीमध्ये 4 बौद्धांचे प्रतिनिधी आहेत आणि 4 प्रतिनिधी हे हिंदू धर्माचे असून एक प्रतिनिधी त्या बौद्धचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात
याप्रमाणे तो जिल्हाधिकारी देखील नेहमी हिंदू धर्माचा असतो व त्यामुळे बोद्धगयाच्या बौद्ध विहारावरती जे संपूर्ण भारतातील बुद्धांचं श्रद्धास्थान आहे अशा श्रद्धास्थानावर हिंदू धर्माने कब्जा करून ठेवलेला आहे व 1949चा कायद्यानुसार त्या ठिकाणी ती बॉडी नेमण्यात येते। तरी यापुढे आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे की सदरची 149चा कायदा हा रद्द करून त्या ठिकाणी संपूर्ण बॉडी ही बौद्धांची बसवण्यात यावी व सदरचं महाबोधी विहार हे संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व भारतीय बौद्ध महासभा असतील, त्रिलोक एक महासंघ असेल, त्याचप्रमाणे सर्व बौद्ध विहार असतील, सर्व सामाजिक संघटना या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेले आहे आदरणीय कलेक्टर साहेबांना व त्यांच्या मार्फत आम्ही ते निवेदन भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी व आदरणीय राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचवण्याची त्यांना विनंती केलेली आहे आणि हे निवेदन आम्ही त्यांना देऊन यापुढे जर लवकरात लवकर या निकाल लागला नाही तर आम्ही यासाठी धुळे जिल्ह्यातून तीव्र आंदोलन छेडू व हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात नसून तर संपूर्ण भारतात उभा राहील याची शासनाने नोंद घ्यावी। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।